तर अतिवृष्टीचा फटका बसलेला महिना उलटून सुद्धा शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही। अतिवृष्टी झालेल्या भूम परांडा या भागातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित असल्याचं समोर येत आहे। महिन्यापूर्वी पंचनामे झालेत, मात्र 1 रुपयाही शासकीय मदत मिळाली नसल्यानं शेतकरी हतबल झालेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे या गावी आहोत आणि या गावातून बाणगंगा नदी जाते आणि बाणगंगा नदीच्या पुरानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलं होतं। 1 महिना झालं या पूर परिस्थितीला। आज आपण अंगद ढगे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहोत। ही द्राक्षाची बाग आहे आणि ह्या नदीच्या कडेला जी यांची शेती आहे ती पूर्ण वाहून गेली होती। ही बाग सुद्धा पूर्णपणे आडवी पडलेली अद्याप आपल्याला पाहायला मिळते आणि अद्यापही प्रशासनाकडून कुठली मदत आलेली नाही आहे। शेतकरी अंगद ढगे आपल्या सोबत आहेत। काय नुकसान काय झालं तुमचं? माझं हे काय, द्राक्षाची बाग झोपली, बोर मध्ये गळ पडलाय, तर विहिरीमध्ये गळ पडलाय, सौर पॅनल वाहून गेलाय, सोयाबीनचं नुकसान झालंय। ठीक आहे, अद्यापही 1ही रुपया शासनाकडून मदत मिळालेली नाही। पण पुन्हा पंचनामे झालेत। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम।